बघतोय छत्रपती संभाजीनगर औद्योगिक दृष्टिकोनातून झपाट्याने विकास या शहराचा सुरू आहे। अनेक बड्या कंपन्या, देशभरातल्या कंपन्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये DMIC भागामध्ये येत आहेत। पण मित्रांनो, ज्या भागामध्ये ऑरिक्ससाठी जी जमीन संपादित करण्यात येणार होती मित्रांनो, एकूण ते जी 5 ते 6 गावं आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करत फक्त हा तोंडीच केला नाही मित्रांनो, तर त्या गावामध्ये प्रत्यक्ष गावामधील ग्रामसभेमध्ये जमीन न देण्याबाबत ठराव घेऊन तो ठराव बहुमताने पास करून तो पुढे दिलेला आहे मित्रांनो। या अनुषंगाने ऑरिकला जमीन 1 इंचही देणार नाही असं शेतकरी या भूमिकेवर ठाम असताना शहराचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या समवेत जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एकंदरीत चर्चा काय झाली, त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा काय विषय झाला, हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोच करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा की ज्या सर्वांच्या जमिनी त्यामध्ये जाणार आहेत। आणि फक्त शेतकरी मित्रांनो, हा फक्त छत्रपती संभाजीनगर पुरता मर्यादित विषय राहिलेला नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक DMIC धारक असतील, MIDC धारक असतील, सगळ्यांसाठी महत्त्वाचा ठरलेला आहे। तर मित्रांनो बघा, आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की बैठकीमध्ये एकंदरीत काय चर्चा झालेली आहे। ऑरिकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली। खोडेगाव येथील बहुतांश ग्रामस्थांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध दर्शवला। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध असल्याचे ठामपणे कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे देखील सांगितले। आधी जमिनीची मोजणी होऊ द्या, त्यानंतर रीतसर आक्षेप नोंदवा, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट सांगितले। त्यांनी या बैठकीमध्ये आपल्या शहराचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत विनय गौडा यांनी देखील सांगितलेलं आहे की जमिनी अगोदर सर्व जमिनीचं एकदा मोजमाप होऊ द्या, त्यानंतर आपण त्यावरती विरोध तुम्ही तुमचा दर्शवा। पण जिल्हाधिकारी कार्यालयातील ही बैठक पार पडली। बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे उपस्थित होते। ऑरिकसाठी खोडेगाव येथील जवळपास 600 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन आहे। आमची जमीन सुपीक व बागायती आहे, आम्हाला जमीन द्यायची नाही, मग मोजणी कशासाठी, असे अनेक शेतकऱ्यांनी त्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केले। मग आमची जमीन सुपीक बागायती आहे तर आम्हाला द्यायचीच नाही आहे, मग मोजणी का बरं तुम्ही करताय? जमीन गेल्या तर पुढच्या पिढीनं काय करायचं, असे देखील प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले। जमिनी गेल्या तर पुढच्या पिढीने काय करायचं? ऑरिकच्या पहिल्या टप्प्यात अनेक उद्योगांनी जमिनी घेतल्या आहेत आणि मात्र अद्यापही त्यावरती उद्योग उभारणी झालेली नाही आहे, तर मग आणखी जमिनी कशासाठी? मग आता नव्याने जमिनी कशासाठी घ्यायच्या, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी त्या बैठकीमध्ये उपस्थित केला। या खोडेगाव येथील विशेष ग्रामसभेत शेतकऱ्यांनी सर्वानुमते भूसंपादनाविरोध सर्वानुमते ठराव पास केला आणि शेतकऱ्यांच्या प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणून दिलेले आहे। इतर गावांचा यामध्ये सहभाग आहे। आपण बघितलं, सोमवारी खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थित घारदोन येथे बैठक झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केला। टप्प्यात पैठण तालुक्यातील पाडळी, निलजगाव तसेच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घारदोन तांडा, खोडेगाव, गाडीवाट या 6 गावांमधील जमीन संपादन प्रस्तावित आहे। शेतकऱ्यांनी घेतलेले आक्षेप काय आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। शेतकऱ्यांनी जे आक्षेप घेतले, तर उदरनिर्वाहाचे मुख्य साधन ही जमीन शेतकऱ्याला उपजीविकेचे एकमेव साधन आहे। बहुपीक ही सुपीक जमीन आहे। शेतीत विहीर, बोरवेल सारख्या 12माही सिंचन सुविधा उपलब्ध आहे। ग्रामस्थांची कोणतीही पूर्वसंमती न घेता सक्तीने जमीन संपादन केल्यास शेतकऱ्याच्या भविष्यावर यामधून गदा येऊ शकते। त्यानंतर मित्रांनो, जिल्हाधिकारी साहेब यांनी काय सुचवले? जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जोपर्यंत जमिनीची मोजणी होत नाही तोपर्यंत शेत जमिनी बागायती आहे की जिरायती, त्यावर किती फळबाग अथवा बांधकामे आहेत याची अधिकृत माहिती प्रशासनाला मिळणार नाही, त्यामुळे मोजणी करू द्या, त्यानंतर तुम्ही कायदेशीर आक्षेप नोंदवू शकता, असं जिल्हाधिकारी देखील यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला जो पडतो आणि सर्वसाधारण नागरिकांना देखील पडतो, तो म्हणजे महत्त्वाचा प्रश्न की शेतकऱ्यांची जमीन देण्यास विरोध का आहे? तर ऑरिकच्या पहिल्या टप्प्यासाठी 13 वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडून अवघ्या 23 लाख रुपये प्रति एकर दराने जमिनी घेण्यात आल्या होत्या। आता त्यांच्या ऑरिकनं 4000 रुपये प्रति चौरस मीटर दर निश्चित केलेल्या भूखंडाचे उद्योजक 10,000 रुपये प्रति चौरस मीटरने दराने खरेदी करत आहेत। पायाभूत सुविधांच्या विकासानंतर या जमिनीचे भाव कोट्यवधींच्या घरात गेलेले आहेत। मग मूळ शेतकरी मात्र या नफ्यापासून वंचित राहिला आहे का, असा देखील प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे। मग शिवाय भूसंपादन होऊनही प्रत्यक्ष उद्योग उभारणीला दशकभराचा काळ लोटला, जमीनही घेऊन त्याचा तत्काळ औद्योगिक वापर होत नसल्याचा शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली। त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाला तीव्र विरोध
करत दर्शवलेला आहे. तर मित्रांनो, ही होती एकंदरीत जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये झालेली महत्त्वाची बैठक आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे झालेले विषय. भेटूयात अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळे व्हिडिओ.